शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्गासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। 7व्या वेतन आयोगाच्या 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत दिनांक 28 मे 2024 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा नेमका फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 28 मे 2024 रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 7व्या वेतन आयोगामध्ये 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्त विभागाच्या दिनांक 2 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार 10, 20 व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेली आहे। वित्त विभागाच्या दिनांक 2 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांना 10, 20, 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतर पहिला, दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञेय करण्याची तरतूद आहे। सदर तरतुदीनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत त्यात नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तीच्या पूर्तता करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक, त्याचबरोबर जिल्हा माहिती अधिकारी, वरिष्ठ उपसंपादक, जनसंपर्क अधिकारी गट अ, कनिष्ठ तसेच सहाय्यक संचालक, माहिती अधिकारी, अधिपरीक्षक, पुस्तक व प्रशासन गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांना 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभ मंजूर करण्यात येत आहे। अधिकाऱ्यांना परिशिष्ट ब मधील 20,56,100, 1,77,500 ही वेतन श्रेणी मंजूर करण्यात येत आहे। 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभामुळे लाभ मंजूर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे त्यांना वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीत वेतन निश्चितीचा लाभ देण्यात येत असल्यानं सदर वेतन श्रेणीत त्यांना भविष्यात नियमित कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा वेतन निश्चितीचा लाभ देय होणार नाही आणि सदरच्या नमूद कर्मचाऱ्यांचं नाव जे आहे ते कनिष्ठ मूळ संवर्गाच्या ज्येष्ठता सूचित राहणार आहे व सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार उपलब्ध रिक्त पदावर योग्य वेळी नियमित पदोन्नतीसाठी त्यांचा विचार केला जाणार आहे, त्यांच्या नावाचा विचार करण्यात येईल असंही याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 28 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला हा सविस्तर शासन निर्णय तुम्ही स्क्रोल करून पुन्हा एकदा वाचू शकताय, सविस्तर माहिती घेऊ शकताय। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय। आपल्याला सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला का? नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।